मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। माणिकराव कोकाटेंचं वर्तन भूषणावह नाही, विधानभवनामध्ये गांभीर्यानं बसणं गरजेचं। सभागृहात रमी खेळतानाच्या कोकाटेंच्या व्हिडिओवरून मुख्यमंत्री फडणवीसांची तीव्र नाराजी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार। काल सुनील तटकरेंकडून कोकाटेंच्या राजीनाम्याचे संकेत। अजितदादांनीही कोकाटेंना फोन केल्याची माहिती। मारहाण केल्याप्रकरणी सुरज चव्हाणांचा राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांची कारवाई। लातूर मारहाण प्रकरणामध्ये तटकरेंनाही आरोपी करा। मारहाणीमध्ये विजय घाडगे यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत। मनोज जरांगेंची मागणी। हनी ट्रॅप प्रकरणामधला आरोपी प्रफुल्ल लोढा विरोधात बावधन पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल। पतीला नोकरी देतो असं सांगत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप। प्रफुल्ल लोढाचे सर्वांसोबत फोटो। विरोधकांनी हवाबाजी न करता हनी ट्रॅपबाबत पुरावे द्यावेत। आरोपांवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। प्रफुल्ल लोढाकडे हनी ट्रॅपची संपूर्ण माहिती। एसआयटी चौकशी करा, एकनाथ खडसेंचा दावा। तर खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांनी मुलाच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करावी। महाजनांनी डिवचलं। माझ्या मुलाच्या मृत्यूवरून इशारे देऊ नका, दम असेल तर चौकशी लावा, सामोरं जायला तयार। गिरीश महाजनांनी केलेल्या आरोपानंतर एकनाथ खडसेंचा आव्हान। नाशिक हनी ट्रॅप प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांच्या अंतर्गत चौकशीला सुरुवात। अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स तपासले जाण्याची शक्यता। हॉटेल व्यावसायिकाच्या जमीन व्यवहारांबाबत सखोल तपास होणार, सूत्रांची माहिती। पालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनीती। प्रत्येक आमदाराची 5 कामं होणार, तर ठाकरे बंधूंच्या युतीनं मतांचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होईल। बैठकीमध्ये आमदारांचा सूर। राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाला केंद्राकडूनच चपराक। इयत्ता पहिलीपासून 3 भाषांची सक्ती कराच असं नाही। विद्यार्थ्यांच्या 14व्या वयापर्यंत 3री भाषा शिकवू शकता, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। विधानभवन मारहाण प्रकरणी आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर। नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला किला कोर्टाकडून दिलासा। 25,000च्या जात मुचलक्यावर जामीन। जामीन मिळाल्यानंतर पडळकर समर्थक आरोपी ऋषिकेश टकलेचं जल्लोषात स्वागत। पोलिसांकडून कारवाईची अपेक्षाच नाही, विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा। आव्हाडांची मागणी, तर नितीन देशमुखला संबंध नसताना अडकवल्याचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीस वाढदिवसाच्या निमित्तानं गडचिरोलीमध्ये कार्यक्रमाला हजेरी लावणार, तर विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे। देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला एकनाथ शिंदेंचं ट्विट। उपमुख्यमंत्री अजित पवार देवगिरी बंगल्यावर कार्यकर्ते आणि कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा करणार। दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुण्यामध्ये कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी। वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जासह आरोपींच्या संपत्ती जप्तीसाठीच्या अर्जावर सुद्धा आज निर्णय। हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्हा बँकेचं अध्यक्षपद सोडण्याची तयारी, तर सांगलीमधील कार्यक्रमात मुश्रीफांचा सुतोवाच। एकाच घरात जिल्ह्याची पदं नकोत, मुश्रीफांचं मत। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा। आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपती धनखड यांच्याकडून पदाचा राजीनामा, तर हरिभाऊ बागडेंचं नाव उपराष्ट्रपतीपदासाठी चर्चेत, सूत्रांची माहिती। साताऱ्यामध्ये एकतर्फी प्रेमातून माथेफिरू। प्रेमवीराचा अल्पवयीन मुलीवर हल्ल्याचा प्रकार। तरुण सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। घरांमध्ये पाणी शिरल्यानं साहित्याचं नुकसान, तर बीडच्या मासेल गावातील सरस्वती नदीला सुद्धा पूर। राज्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज कायम। मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगरसह कोकणातील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट। यूपीआयचा वापर कर्ज घेणं आणि ती रक्कम खर्च करण्यासाठी करता येईल। 31 ऑगस्टपासून सुविधा सुरू होणार। बांगलादेशमध्ये हवाई दलाचं विमान शाळेवर कोसळल्यानं 20 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये 16 विद्यार्थ्यांसह 2 शिक्षकांचा समावेश, तर 171 जण जखमी झाल्याची माहिती। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।